शेतकऱ्यानं बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून डिझेल टंचाईचा आगळावेगळा निषेध केला. डिझेल मिळाले नाही तर आता शेतकरीच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेकर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात डिझेलची टंचाई जाणवत आहे. शेतकरी परेशान झाले आहेत. पावसाळा जवळ येत आहे. शेती मशागतीचे कामे करणं गरजेचे आहे. मात्र त्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही. या संदर्भात निषेध करण्यासाठी एका शेतकऱ्यानं बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून निषेध नोंदवलाय. तर आता डिझेलसाठी शेतकरीच आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. सविस्तर बातमी अशी आहे. आरेगाव तालुका मेहकर येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठला आणि सरकारच्या कारभारावर जोरदार संताप व्यक्त केला. शेतीची मशागत सुरू आहे, पण डिझेलच मिळत नाही. ट्रॅक्टर उभे आहेत, शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विनायकराव टाले यांनी दिली आहे. सरकार आणि प्रशासन फक्त आश्वासनं देत आहे, पण प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर डिझेल गायब असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कलेक्टरांनी खोटं बोलू नये. पुरवठा सुरळीत असेल तर पंपावर डिझेल का देत नाहीत? डिझेल टंचाईमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असून आता शेतकरी आक्रमक झालाय. डिझेल तात्काळ उपलब्ध करून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिलाय. आमचे सहकारी श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, हॉटेल पाटलाचा वाडाचे मालक गजानन गारोळे पाटील व टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. डिझेल एक कॅनमध्ये देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बांधून या ठिकाणी आणावे लागते. यावर आपलं काय मत आहे पेट्रोल पंप चालक या नात्याने? मी पेट्रोल पंप चालक या नात्याने सांगतो की शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका. तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आले त्यानुसार आम्ही चालतो आहे. मागे मिटिंग झालेली आहे, त्या मिटिंगमध्येही आमदार साहेबांनी सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं नव्हतात. म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय आहे ते त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो. तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं योस्तोर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर, तर बा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत. तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून. एक शेतकरी म्हणून कसं पाहता तुम्ही या संपूर्ण प्रकाराकडे? शेतकरी म्हणून जर पाहिलं तर खरोखर शेतकरी लोकांना पहिले तर अडचण आहेच डिझेलची, आणि त्याच्यात ते जे धंदेवाले लोक आहे ट्रॅक्टरवाले तेही त्यांचं दुरुपयोग घेतात. म्हणजे त्याला स्वतः मागणी करतात का तुम्ही डिझेल आणून द्या आणि आम्ही तुम्हाला काम करून देतो. तुमच्या असं निदर्शन आलं की मागचा जो स्टॉक होता त्यापेक्षा या 2 वेळा जास्त माल विकला गेला, जास्त माल बाजार होता, असं काय वाटतं? बिलकुल सर, काळा बाजार होत आहे, जास्त माल विकला गेलेला आहे. आणि खूप लोकांनी जे खरोखर ज्याला गरज आहे त्यांना कमी केलं, पण ज्याला गरज नाही, जे धंद्यावर लोक आहे त्यांना जास्त स्टॉक केलं असं तरी आम्हाला वाटते.